इंडिया मिलके इंग्लैंड से 1 जुलाई से दुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. टेन्शनच्या टोळधाडीवर हास्याची औषध फवारणी करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आजपर्यंत खूप माणसांनी गौरव मोरेचा अपमान करून झालाय. खूप वेळा त्यात प्राणी सुद्धा सहभागी झालेत. पण आज या मंचावर येणार आहे एक रोबोट. बघूया तिथे काय धिंगाणा घडतोय ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सगळ्या हास्यवीरांचं. मॅडम 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 अहो संभीराव मॅडम काय करताय? ते उद्घाटक आता गौरव मोरे येतील, तुमची तयारी झाली की नाही सगळी? सर, माझी सगळी तयारी झाली आहे, पण मी ते उद्घाटनासाठी फीत कापायला जी कात्री मी घेतली होती ती मला सापडत नाहीये कुठे. असं काय मॅडम करता? मॅडम मॅडम ही काय कात्री दत्तू घेऊन गेला होता? कुठे घेऊन जाता रे तुम्ही दिलेल्या गोष्टी? कुठे घेऊन गेला होतास कात्री? मॅडम दाढी ट्रिम करत होतो माझी मॅडम. कारट्या, दाढी ट्रिम करून तू नंतर बोलते मी तुमच्याशी. सर मॅडम ते पाहुणे आले ते बघा. अय, आले, 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 चल, चल, चल. हॅलो एव्हरीवन. आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉइंट फिल्टर पाडा. टाळाला लाला. अहो सर, माझा पहिला डायलॉग हेच बोलले हो. नाही नाही सर, मुलं एक्साइटेड आहेत ना, त्यांनी खूप तयारी केली Fan आहे. आहेत ते. नमस्कार. पुष्प. Yes, sorry, sorry, sorry. I'm so sorry. Sir, सर yeah. नमस्कार. sir. आमच्या ज्ञान ऊर्जा शाळेत तुमचं हार्दिक स्वागत. Thank you. मी या शाळेचा प्रिन्सिपल राखुंडे सर, ह्या आमच्या कल्चरल हेड संभीराव मॅडम. नमस्कार सर. सर, आम्ही तुमच्या स्वागतासाठी एक स्वागत गीत तयार केलंय. आम्ही तयारी करतो. हो, okay, okay. सर, तुम्ही प्लीज बसा ना सर. Yeah, बसा, sir. ए मुलांनो, तुम्ही तयार आहात ना? नीट गोळ करू नका, काही गोंधळ घालू नका. छान करायचं आपल्याला. हा, तयार आहात ना? मस्त करा. 1 2 3 स्टार्ट. स्वागत करूया पाहुण्यांचे. आले 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 गौरव मोरे आले. फिल्टर पाडावाले आले गौरव मोरे आले. लंडन रिटर्न वाले आले गौरव मोरे आले. आनंद. मॅडम पण असं उलटवून का गाणं बोलतायत? नाही नाही सर, लहान आहेत ना मुलं, लहान आहेत. मुलं लहान असते तर त्यांची बैठक मोठी आहे. सर कसं वाटलं स्वागत गीत? हा म्हणजे मुलांचा सूर थोडा हल्ला. सूर हल्ला नाही, सूर वारला. हे काय गाणं आहे? आले 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 लंडन रिटर्न वाले आले, हे गाणं आहे. हे स्वागत गीत आहे. सॉरी सर. ते कार्यक्रम मुलं एक्सायटेड झालेत. नाही, हा ठीक आहे, कार्यक्रम. सर कसं आहे, आमच्या शाळेने फॅलेक्सा नावाचं एक अत्याधुनिक एक यंत्र इथे आम्ही आणलेलं आहे. ओके, ओके. त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं आहे. Yes, sir. आधी आपण उद्घाटन करून घेऊया, मग आपण मी इत्यंभूत माहिती सांगतो. ओके, तुम्हाला. sir. या या मॅडम या. ते कात्री द्या सरांना. द्या, द्या. Yes, Sir, please. yes. Please sir. Yes. Please come. हा, Yes, इथून sir. सर. इथून मी ए मुलांनो, टाळ्या वाजवा. Come on. हा 1 2 3. वा 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 वा. ओ Yes, sir. सर फॅलेक्सा. पालेक्सा. माझं उद्घाटन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. अरे मशीन बोलते. हो, sir. पण त्यातल्या त्यात ती मला सर बोलते. नाही नाही नाही, ती तुम्हालाच नाही, ती सगळ्यांना बोलते. बघायचंय? हा. हे फेलेक्सा. हॅलो सर. हे बघा. अरे भारी आहे, मस्त आहे. वा वा वा. सर मी तुम्हाला याची माहिती सांगतो. हा, हा. म्हणजे सर हे फॅलेक्सा ना, हे खूप अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्र आहे सर. हे रोबोटिक मशीन आहे. म्हणजे ह्यात ना जगातली सगळी माहिती फीड केली आहे. म्हणजे अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी. तुम्ही कोणताही प्रश्न फॅलेक्साला विचारला ना, हा. मला लगेच उत्तर देईल ती. काय काय सांगताय? हा, म्हणजे मुलांच्या कसं आहे की मुलं आमच्या ऑफ पिरियडला येतील, फॅलेक्सा समोर बसतील, तिला प्रश्न विचारतील. म्हणजे मुलांच्या अगदी सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे मशीन शाळेत ठेवलंय. अच्छा. तुम्ही प्रश्न विचारू शकता. बघा ना, विचार प्रश्न. मी प्रश्न विचारू? डेमो बघा, डेमो बघा. हाय फॅलेक्सा. हाय सर. फॅलेक्सा, मला सांग, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेला माणूस कोण? नील आर्मस्ट्रॉंग. नासाचे अपोलो 11 हे अंतराळयान आर्मस्ट्रॉंग यांनी 20 जुलै 1969 रोजी 20:17 UTC ह्या वेळेला चंद्रावर उतरवलं आणि त्यानंतर काही तासातच म्हणजे 21 जुलै 1969 रोजी
2:56 UTC ह्या वेळेला त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. मानवाचे एक छोटे पाऊल सर्व मनुष्य जातीसाठी मोठी झेप आहे असं आर्मस्ट्रॉंग ह्यांनी पृथ्वीवासियांना रेडिओ संदेशद्वारे सांगितलं. अरे कमाल आहे यार हे. अरे कमाल आहे यार, एक नंबर. क्या बात आहे सर. पण सर तुम्ही ना खूप युनिव्हर्सल प्रश्न विचारताय. तुम्ही बेसिक प्रश्न विचारा ना. आता बेसिक तिला बेसिक प्रश्नांची पण उत्तरं येतात. मी विचारून दाखवते. विचारा ना, विचारा. मी विचारून Yes, sir. दाखवते. हाय फॅलेक्सा, हॅलो मॅम. मला सांग आपण आता ज्या जागी उभे आहोत त्या जागेचं नाव काय? ज्ञान ऊर्जा विद्यालय राय डोंगरी. राखुंडे सर ह्या शाळेचे प्रिन्सिपल आहे. मी सर मी- ही माहिती तुम्हीच फीड केली. एवढं सगळं कसं काय माहिती? नाही राय सर. डोंगरी राखोंडे सर. अहो, आम्ही नाही फीड केली तेच तिचं वैशिष्ट्य आहे. जगातली सगळी एक काम करूया, आपण तुमच्या शो बद्दल विचारूया. हा विचार. हॅलो फॅलेक्सा. ऐकत आहे. फॅलेक्सा, महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाबद्दल तुला काय माहिती आहे? महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठी ह्या वाहिनीवरील एक खूप विनोदी आणि लोकप्रिय कार्यक्रम आहे. बघा सर. बात आहे यार. वेट क्लाउड प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आहे. आजपर्यंत त्यांनी 600 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. पाहिलं क्या सर? बात आहे यार. केवढं detail. आमच्या शो बद्दल सगळं माहिती आहे तिला. Detail. सगळं sir. माहितीये. वा, वा. मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारून दाखवते. छोटे छोटे प्रश्न पण हा, माहिती आहेत. अगदी बेसिक. मला सांग हाय फॅलेक्सा, आहा. मला सांग हास्य जत्रेमध्ये वा दादा वा कोण म्हणतं? रात्रंदिवस फरसाण खाऊन योगा करणारी प्राजक्ता माळी. बघितलं भारी आहे रे. किती पाहिलं छान. पाहिलं सर? ही या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आहे. Yes, yes. मूळची नृत्याची आवड असणारी प्राजक्ता हळूहळू अभिनयाकडे वळली. क्या बात बघा आहे सर. कसलं भारी आहे हे. ओ, Yes. खूप भारी आहे. मी अजून एक प्रश्न विचारून दाखवते. हाय फॅलेक्सा, हॅलो मॅम. समीर चौगुले यांच्याबद्दल काहीतरी माहिती सांग ना. समीर चौघुले. नको 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 चांगला मूड आहे. मूड नको खराब अरे करायला. आता समीर आपण चौगुले सर. अरे आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी मध्ये आहे. जुन्या खोडाबद्दल कशाला विचारायचं? बरं, बरं. मी काय इंटरनल विचारू का? हो, please, सर सर. सगळं माहिती आहे हिला. विचार बघा. हा हाय फॅलेक्सा. हॅलो सर. फॅलेक्सा मला सांग, हास्य जत्रेत ढोलकी वाजवताना झोपणारा माणूस कोण? सुनील जाधव फॅलेक्सा, उर्फ हा. बाबा. टिटवाळ्याचा अजय देवगण कोणाला बोलतात? श्याम बांगर. कसलं भारी आहे machine. सर, अरे वा, सगळं वा, वा. माहिती आहे. आवडलंय आपल्याला, जाम आवडलंय. मी अजून एक प्रश्न विचारते. हा. तुमच्याबद्दल विचारते सर. हा. सांगेल आणि ती. हाय फॅलेक्सा, ऐकते आहे. गौरव मोरे यांच्याबद्दल तुला काय माहितीये? गौरव मोरे. हा. बंद झालं मशीन बंद झालं. सर, गौरव मोरे बोलल्या बोलल्या मशीन बंद झालं. नाही सर काय? काहीतरी घोळ झाला. अरे सर सर काय वायरीवर पाय दिला. सर सर त्याने वायर काढले. लवकर लाव लवकर. कशाला अरे तू आयवर कशाला पाहिजे जा, तिकडे जा. जा, तिकडे जा. सर मी फॅलेक्सला ऑन करतो. झाले ऑन झाले हा. हाय फॅलेक्सा. वेलकम. परत विचारा परत मी विचारा. पुन्हा एकदा विचारते. विचार, फॅलेक्सा, आहा. मला गौरव मोरे यांचे काही व्हिडिओ तू दाखवू शकशील का? हा. सॉरी, गौरव मोरे अशा कुठल्याही व्यक्तीचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत. काहीतरी घोळ होतो सर. नाही सर व्हिडिओ उपलब्ध नाही असं. नाही नाही काय सर, तुम्ही नाराज होऊ नका. नाही, नाही, नाराज- मी नीट- विचारते मॅडम, ना. नीट विचारा मी ना. डिटेल मध्ये विचारते. नीट विचारा. हाय फॅलेक्सा. हे गौरव मोरे यांचे काही व्हिडिओ दाखवू शकशील का? नीट बोला. गौरव मोरे मोरे मोरे. ओ हा. मोरे. हा. सर्चिंग द रिझल्ट्स. येस येस. येईल, सर. ये ना. आता नक्की. मोरे यांचे हास्य जत्रेत खूप मोठे योगदान आहे. वा सर, वा सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. जसे की प्रभाकर मोरे, दत्तू मोरे. तुमच्या शो मधल्यांचे तुमचं. नाही त्यांचं योगदान आहे, पण माझ्याबद्दल विचारायला सांगा ना. फॅलेक्सा, येस सर. गौरव मोरे गौरव मोरे. गौरव मोरे हा. अशा नावाचा कोणताही व्यक्ती हास्य जत्रेत अस्तित्वात नाही. सर, काहीतरी घोळ होतोय. मला कळत नाहीये. सर 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 ती अस्तित्वातच नाही असं म्हणते. नाही नाही
नाही ऐका मला वाटतं काहीतरी घोळ होतोय सर तुम्ही असं विचारा तिला फिल्टर पाण्याचा गौरव मोरे असं हा हा फॅलेक्सा ऐकत आहे फिल्टर पाड्याचा गौरव मोरे याबद्दल माहिती सांगा. हा सर्चिंग इन फिल्टर पाडा या या ना. गौरव सावंत गौरव दुबे गौरव पटेल नाही ते नाही चिकना गौरव कोण शिकणार नाही तुम्हाला नाही चिकना गौरव बोलणार. गौरव बटल्या काहीतरी सॉरी फिल्टर पाडामध्ये गौरव मोरे अशा प्रकारचा कोणताही व्यक्ती अस्तित्वात नाही अरे ही अस्तित्वात नाही एवढं सांगते नाही. हा, विचार ना परत अरे, वन मोर रिझल्ट हाय. फिल्टर पाडा हा. शारदा मोरे फ्रॉम फिल्टर पाडा हिला माझ्या आईचं नाव माहिती आहे पण मी माहिती नाही आहे सर काहीतरी घोळ होतो सर. अलेक्सा येस सर हा शारदा मोरेच्या मुलाचं नाव शारदा मोरे सन हा हा कुंदन मोरे अरे तो माझा भाऊ आहे हा दुसऱ्या मुलाचं नाव सेकंड सन हा सर्चिंग फॉर दुसरा मुलगा हा अस्तित्वात नाही अरे कसं शक्य आहे, सर? एक मिनिट. माझ्या आईचं नाव माहितीये भावाचं नाव माहितीये मी जिवंत आहे ना ते म्हणते अस्तित्वात नाही अस्तित्वात नाहीये नाही सर मी विचारतो फॅलेक्सा बोला फिल्टर पाड्याचा बच्चन असं कोणाला म्हणतात. रशी टायर वाला त्याला filter पाड्याचा बच्चन असं म्हणतात कोण रसिक टायरवाला कोण रसिक टायरवाला त्याला फिल्टर पाडायचा बच्चा म्हणतात काय ए अलेक्सा सर मी एकदा बोलू काय मी एकदा विचार हाय फेलेक्सा हे दत्तू मोरे दत्तू मोरे वन अँड ओनली दत्तू मोरे फ्रॉम महाराष्ट्राची हास्य जत्रा दत्तू मोरे हा दत्तू मोरे चाळीत राहतो बघा सर. दत्तू मोरे चाळ ही दत्तू मोरेच्या नावावरून निर्माण झालेली चाळ आहे करेक्ट हे मला माहिती आहे दत्तूने तेवढं केलेलं आहे मला माहित नाही ऐका ना मी विचारतो मला मी लंडन रिटर्न आहे मी विचारतो जरा तिला हाय फेलेक्सा हॅलो सर गौरव मोरे लंडन रिटर्न याच्याबद्दल सांग शट अप लंडनचं कौतुक मला नको सांगू मी पण बांगलादेशी रिटर्न आहे अरे सर काय म्हणते ना यार मॅडम मी चेक केलं नव्हतं. अरे ही गोष्टी असं बोलते सर फिल्टर पाडा सर ती फिल्टर पाडायचं तुम्ही दत्तूची माहिती आहे मला मान्य आहे सगळ्यांचं पण माझं फिल्टर पाडामध्ये गौरव मोरे अशा नावाचं कोणीही अस्तित्वात नाही मी सांगा सर सांगून ठेवा मी जिवंत आहे सर सर. ती बोलते अस्तित्वातच नाही आहे नाही असेल काहीतरी घोळ होतोय मला. होतोय आपण एक काम करूया सर तुम्ही फिल्टर सर फेलेक्साला ज्यांच्याबद्दल माहिती नाही त्यांना कशाला बोलवलं मग आपण ते विराज जगताप होते अवेलेबल विराज जगताप हास्य जत्रेतील चिकणा सर म्हणजे जास्त हिला माहिती आहे होत्या? सर सर हास्य जत्रेमधला चिकना विराज माहिती आहे तिला मी नाही माहिती नाही. मी विचारतो ए फॅलेक्सा प्लीज हळू बोला सर हळू बोला. हो फॅलेक्सा मला सांग हास्य जत्रेत सगळ्यात मोठे केस कोणाचे आहेत गणेश सागडे सर अगं हा दिसत नाहीये का तुला हा माणूस एवढा दिसतो मोठा थोडा सर घोळ होतोय काही. सर आय एम सो पण सर ऐका ना खानेकचा दिल सर आय एम सो सर आपण काहीतरी नको सोडूया तिचं काय करू आपण आशा नको गोंधळ सोडूया. घालताय तुम्ही सर, आशा नको सोडूया यार, आपण होईल सर सांग यार नाही सर ते बरोबर आहे फॅलेक्सा पण वाढलेले केस कोणाचे आहेत हा समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर हे वाढलेले केस आहेत त्यातल्या त्यात प्रसाद खांडेकरांचे समीर चौगुलेपेक्षा जरा जास्तच वाढले हे जास्त होतं यार हे नाही सर हे पण अति होते सर सर हे सत्य आहे पण सत्य सर काय चाललंय सर नाही, तुम्ही मुद्दाम करते यार बाई. प्लीज कूल डाऊन पाणी दे सरांना प्लीज पाणी दे मला. मग सगळं ठरवून करता येईल. सो सॉरी नाही, प्लीज सर सर, शांत सर. व्हा सर मी काय म्हणते तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या भाषेत नीट समजावून सांगता नाही, का नाही, थांबा. मी आता मी हा, मी तिला वेगळ्या ऍक्सेंट मध्ये हा, हा, हा. विचारतो लंडनच्या ऍक्सेंट मध्ये विचारतो हा हा हा. कदाचित ती काहीतरी म्हणजे सांगेल इंग्लिश कदाचित ए अलेक्सा येस फिटर फाडाचा खवरा मोरे थुकते तुझ्या ऍक्सेंटवर हे वेडी झालीस का तू येस एक मिनिट सर सर काहीतरी सर, नाही, ती- सर आय एम सो सॉरी मी सांगते तसं नाही बोलीत सर नाही ती ती थुंकते नाही म्हणाली ती थिंकते म्हणाली इतका पण मी नागे नाही मी अच्छा. हा? ती तुमते बोलली नाही, सर. सर तुमते बोलली ती सर मला आपण एक सोपं करूया
मला एक सांगा, तुमची अभिनयाची वेगळी काही शैली आहे का? म्हणजे कदाचित ती सांगू शकेल. असलं काय ना आपलं. नाही म्हणजे सर तुम्ही हास्य जत्रेत एक वेगवेगळे 4-5 व्यक्तिरेखा केल्या असतील. हा, एखादी सांगा. सोड दे वेगळं आहे. सर मग दुसरं एखादं टोपण नाव अजून मला कोण काय नावाने हाक हा, मारत असेल. तुम्हाला हास्य जत्रेत अजून वेगळ्या नावाने हाक मारत असतील ते सांगा. येस, आता सापडलं. हा. फॅलेक्सा, येस सर. सई तामणकरचा चार्मर कोण आहे? सई ताम्हणकरचा चार्मर हा, अनिश जोग. सई ताम्हणकर. सर ती तुमचं नावच घेत. अरे मी चार्मर आहे त्यांचा. मी कमेंट देताना नाही म्हणत, गौऱ्या यू आर माय चार्मर. तिलाच विचारून बघा. मी विचारा. सई मॅडम हा. सांगा आता प्लीज. तुमचा चार्मर कोण आहे? गौरव मोरे की अनिश जोग आहेत? स्किट खूप छान चाललंय त्यामुळे अनिश जोग. सर सर अनिश जोग. सत्य सांगा. सर ऍक्च्युली फॅक्ट आहे सर, पण आग जो दिल में लगी है जमाने को लगा दूंगा मैं. उठी अगर तेरी डोली सारा जहाज जला दूंगा मैं. चड्डीत राहायचं. सर तुम्हाला नाही हे काय बोलतेस तू? चड्डीत राहायचं काय? एक मिनिट. चड्डीत राहायचं मला बोलते चड्डीत राहायचं म्हणून. शांत व्हा. फॅलेक्स, चड्डीत राहायचं कोणाला बोलतेस तू? क्लासमेट मधील सई ताम्हणकरचा फेमस डायलॉग. सर पण ही फेमस मला बोलली ना चड्डीत नाही, मला नाही तुम्हाला बोलली. तिने सई तामणकरांचा एक फेमस डायलॉग सांगितला. सर तुम्हाला का बोलेल चड्डीत राहायचं? सर काय करायचं सर नाही, आम्हाला? आता बस झालं. नाही. सर, रडू नका सर, प्लीज. हे पाणी द्या रे सरांना. तिचं काय? सर I'm sorry. सर आमची खरंच चूक नाही, आम्हाला कळत नाही ती का अशी उत्तरं देते सर. आता हास्य जत्रेबद्दल नाही विचारायचं, बस झालं. पण वेगळं काही आहे का मग? नाही म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर थांबा ना मॅडम कसं होतं? तसं नाही. मॅडम तुम्ही नकळत माझं करिअर वेगळं पण आहे. मी विचारतो. ए फॅलेक्सा, नीट बोला. मला सांग, संजू सिनेमामध्ये छोटीशी भूमिका करणारा नट कोण? नित्यानंद बाविस्कर. हा कोण आहे? हा मॉब मध्ये होता. अरे सर, लाखो किमतीत आहे सर. नित्यानंद बाविस्कर मॉब मध्ये ज्याने काम केलं त्याचं नाव हिला माहिती आहे? हा, अगे झाडाच्या मागे लपलेलं नट त्याचं नाव सांग. एका सीन मध्ये एक हा. वडाचं झाड आहे. त्याला अतिशय हिरव्यागार फांद्या आहेत. त्या झाडाला 332 पारंब्या होत्या. हे झाड 1920 साली गॅरी सोबर्ट नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावलं होतं. त्याच्या माग सर आय एम सो सॉरी सर. हिने अख्ख्या झाडाची माहिती दिली. गॅरी सोबत कोणा त्याची माहिती दिली, याला मी माहिती नाही. नाही सर काहीतरी प्रॉब्लेम झाला. नाही बे, फॅलेक्सा तुला कुणी असेंबल केलंय का? हा, मेड इन मीरा रोड वेट क्लाउड प्रोडक्शन. वाटला तरीच मी सोडून अख्ख्या जगाची माहिती आहे त्यांना. हा, ए फॅलेक्सा, गौरव मोरे बद्दल सांग. ए नाग्या अस्तित्वात नाही. अरे गौरव मोरे अस्तित्वात नाही. ए जाचन तू निघ. निघ. मी actor. जोरदार टाळ्या. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. क्या बात, क्या बात. प्रसाद दा. ओ हो. सगळ्यात आधी मला एक सांगा, हे सारंग जाधव कोण आहेत? प्रसाद सारंग जाधव हे कलाकार आहेत. ते स्वतः लेखक सुद्धा आहेत आणि मोठे सरांच्या ओळखीच्यातले आहेत. क्या बात आहे. फार अप्रतिम संकल्पना. अप्रतिम लिहिलं होतं स्पशा, अप्रतिम. आणि ला जवाब परफॉर्म केलं तुम्ही 5 जणांनी. आणि तुझ्याकरता माझ्याकडे शब्दच नाहीत प्रिया. वा वा. सुपर. ओ हो. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे आपण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली की ही सगळी मशीन्स, या सगळ्या बोलणाऱ्या बायका आपल्या घराघरात आहेत. म्हणजे बायका बोलणाऱ्या असतात त्या घरातल्या वेगळ्या, पण बोलणाऱ्या बायका पण आता बऱ्याच घरात यायला लागलेल्या आहेत. बर. पण जेव्हा जेव्हा कधी कधी कुठल्याही अगदी फोनमध्ये सुद्धा तशा बायका असतात, म्हणजे या अशा बोलणाऱ्या, तर कधीतरी प्रश्न पडतो की हा आवाज कोणाचा असेल किंवा ती बाई कशी असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तू न दिसता दिलीस प्रिया.
थँक्यू. लाजवाब, अत्यंत ताकदीची अभिनेत्री आहेस तू. थँक्यू. मग गौऱ्या, कहर आहेस तू, कहर. तुझ्यासाठी परत एकदा शिट्टी गौऱ्या. ए वंडरफुल, खूप मजा आली. सई. जुजबी सई ताम्हणकरची कौतुक करण्याची पद्धत. ब्रिलियंट, ब्रिलियंट, सिम्पली ब्रिलियंट. क्या बात, क्या बात. बरं, हे बहुतेक जणांना माहिती नसेल म्हणून मी इथे आवर्जून सांगतेय की अभिनेत्री म्हणून प्रियदर्शिनी उत्तम आहेच आहे. ती उत्तम भरतनाट्यम नर्तिका आहे आणि उत्तम डबिंग आर्टिस्ट आहे. तिने अनेक हिंदी, इंग्लिश सिनेमे आणि वेबसिरीजेस डब केलेले आहेत. उत्तम OTT प्लॅटफॉर्मवरच्या इंग्लिश फिल्मसुद्धा डब केलेल्या आहेत. तमिळ, हिंदी असं सुद्धा डबिंग केलेलं आहे आणि त्याचा आपण प्रत्यय आता पाहिलाच. प्रियदर्शिनी, तुला खूप शुभेच्छा तुझ्या प्रवासासाठी. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज येणार आहे चक्क एका मेडिकल कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला. बघूया तिकडे जाऊन ती आज काय धिंगाणा घालते ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या एनर्जेटिक यंग ब्रिगेडचं. हॅलो हॅलो. हां, ओके. ये आहे, बार दिन ये आहे, बार दिन ये गाये, बार दिन ये सर आहे. सर 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 हे काय झालं पाटील डॉक्टर? सॉरी सर, पण सर प्लीज तुम्ही ना सर हे गाणं म्हणू नका सर. आणि त्याच्यात तुम्ही हॅपी बर्थडेचं गाणं म्हणताय सर. पाटील डॉक्टर हॅपी बर्थडेच गाणं बोलणार ना. आज आपल्या कॉलेजला 25 बरस पूर्ण झालेला आहे. बरोबर. 25 बरस म्हणजे आपला कॉलेजचा वाढदिवस आहे. Yes, मग sir. कॉलेजचा वाढदिवस बोलणार आपण हॅपी बर्थडेच बोलणार ना. ए बार दिली सर नका म्हणू सर. एव्हरीबडी इज लाफिंग. सी नाही सर, ते तुम्हालाच हसताय सर. मला असतं. हो सर. कशाला सर गाणं म्हणताय? नका ना त्यांना हसू करू. अरे पण बोलला पाहिजे ना. सी इफ दे वॉन्ट टू डू एनिथिंग दे कॅन डू. लेट देम डू. आपण ना टेन्शन घ्यायचं. लिसन, आपला हॉबी आपण प्रायोरिटाईज करायचा. Yes, sir. माझा हॉबी सिंगिंग आहे. बरोबर. तुझा हॉबी काय आहे? ऍक्टिंग. करतो तू प्रायोरिटाईज? तू एकदा कर, मग सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. फोन आला सर. उचल. हॅलो. हां, अरे मॅनेजर कुठे आहे तुम्ही? अरे केव्हाची वाट पाहत होईल तुमची. आता जिन्याने वरती या. दरवाजात आहे, दरवाजात समोर आले? दरवाजा आहे. हा या. Hello, सर मॅडम आल्या, मॅडम आल्या. अरे वा. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बुम बुम. मॅडम. अरे वा. ए पाटील डॉक्टर. येस सर. आपण डॉक्टर लोक सगळ्याला गोळी देतो. Yes, sir. तिने मलाच गोळी दिला. विनोद केला सर हे त्यांनी. कोणीतरी केला पाहिजे. मी करतो थांब. सर तुम्ही विनोद राहू द्या. तुम्ही विनोद राहू द्या आजच्या दिवस. हॅलो किडीबाई. मॅडम तुम्ही मला ओळखतातच. ऑफ कोर्स, तुम्ही डॉक्टर काथील. नाही मॅडम, मी डॉक्टर पाटील. माझ्या आदा आहे कातील. ए पाटील. ए तुला सायलेन्स ऐकायला देतो. हा तेवढाच. Yes, but I like him. I like him. मॅडम Yeah. मुख्य ओळख राहिली. Of course. हे आमच्या महाविद्यालयाचे डीन डॉक्टर असताना. ए मी डॉक्टर असताना, डीन डॉक्टर असताना. Oh, so sad. काय झालं मॅडम? I feel it's so bad. Wallet. मॅडम. ए व्हॉट हॅपन? Yes. माहित नाही सर. Take it. ए थँक्यू. ए ही मला 50 रुपये कशासाठी देते? कशासाठी मॅडम? You know, मी जेव्हा शाळेत होती ना तेव्हा मला मॅडमनी सांगितली होती की दीन दुबळ्यांची मदत करायची. दॅट्स वाय. ए नाही. ए नाही. नाही तुम्ही प्लीज घ्या. तिचं डिग्री हा. तू घाई करते आहे. मी काय डीन मधला डीन नाही. हा. मी डीन डुबळ्यांचा डीन नाही. मी डीन आहे. डीन. Oh, like that. दीन दिवाळी गाय म्हशी होवाळी. आपण यांची सुरसुरी पेटवूया. कम ऑन. नाही माझ्या सुरसुरी पेटवणार नाही नाही. मॅडम, ते डीन नाही. सांगा ना प्लीज. मी समजावतो Manager, त्यांना. तुम्ही नका. मॅडम Yes. ते Yeah. दीन दिवाळी मधले डीन नाहीये. Then manager. डीन म्हणजे मॅडम हॉस्पिटलचे
मोठे डॉक्टर. एक्झॅक्टली हेड ऑफ कॉलेज. हा, हेड ऑफ कॉलेज. डॉक्टरांचे डॉक्टर म्हणजे डीन. एक्झॅक्टली या मेडिकल कॉलेजचा सगळ्यात मोठा डॉक्टर मी आहे. Oh, like that. Yes. हो. यांना सगळं मेडिकल बद्दल माहित आहे. एव्हरीथिंग सगळं. Oh my God, thank you so much. I have a complaint. टेल मी आय कॅन मला एक मेडिकल माझ्या बिल्डिंग खाली जो मेडिकल आहे ना त्या मेडिकल वाल्याबद्दल कंप्लेंट करायची आहे. Tell me. तुम्ही प्लीज त्या मेडिकल वाल्याला सांगाल का ब्रेड ठेवायला? मतलब म्हणजे ना तो नुसतं ना अंडीच ठेवतो ब्रेड ठेवतच नाही. मग ना ब्रेड आणायला ना मला दुसऱ्या दुकानात जावं लागतं आणि मोना डार्लिंग एवढं लांब जाते. अँड आईस्क्रीम 4 days जुनं आईस्क्रीम प्लीज त्याला फ्रेश ठेवायला सांगा. सर जाऊ द्या सर. ते पाटील डॉक्टर येस सर. ते पहिली बात आहे ना हा कोण मेडिकल वाला आहे तो शोधून काढ जो अंडी ठेवतो. येस सर. आणि दुसरी बात आहे ना हां सर. ही सेलिब्रिटी तू बोलावली ना. येस सर. निस्तार सर एक इकडे या भाऊ तुम्ही. मॅडम काय ना मेडिकल मध्ये फरक आहे. ते मेडिकल वेगळं हे मेडिकल वेगळं. Exactly. हा इकडे डॉक्टराचं शिक्षण घेतात सगळे पोरं. म्हणजे हे कॉलेज डॉक्टरांचं कॉलेज आहे. मेडिकल कॉलेज. Oh my God, इथे सगळे डॉक्टर आहेत. Yes, madam. Everyone? Yes, madam. हे सगळे oh my God. मॅडम Hello everyone. Boom boom chiki boom boom. Oh my God, पडदा. डिग्री पडला म्हणता. ठीक आहे Oh my God, सगळे डॉक्टर आहेत. येस मॅडम. I like it. आमचे डीन सर जे आहेत ऑनरेबल डीन सर जे तुम्हाला सांगतील तेवढंच तुम्ही बोला बाकी काहीच बोलू नका. Fine. हा प्लीज Yeah. प्लीज सर. हॅलो नमस्कार. Hey, hello डीम. ए मला डीम बोलली. ए मला डीम बोलली. मी काय बलप आहे. नाही सर. मी असं करतो. Hey, once again, परत एकदा प्लीज. ए डिग्री माझा शो लावते. एकदा. डिग्निटी सांभाळायला लावा जरा प्लीज. मॅडम ते खूप मोठे डॉक्टर आहेत. ते मोठे गायनोकॉलॉजिस्ट आहेत. एक्झॅक्टली स्त्री लोकांचा जो काय प्रॉब्लेम असतो ना तो मी सॉल्व्ह करतो. तुम्ही स्त्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. एव्हरीथिंग. हो मॅडम तुम्ही स्त्रीचे सगळे प्रॉब्लेम Everything. Oh my God. समजलं त्यांना. Thank you so much. नो प्रॉब्लेम. You know, Mr. डीम. मला पण एक प्रॉब्लेम आहे. मी रात्री झोपते पण सकाळी लवकर उठतच नाही. प्लीज मला सकाळी लवकर उठायची गोळी द्या ना. ए डिग्री तू ना माझ्या एकदम जवळ आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगू. प्लीज सांगा. मर. हे माझा पोट आहे हा माझा पोडियम नाही आहे हा. याच्यावरती येऊन अशी बसते तू. हे पागल नका करू. आहे. टेलर काय अरे इथे सगळे लोक कोण जमलेले आहेत ना त्यांच्यासमोर काय चाललेलं आहे. Please नका करू. इथे सगळे इथं काय झोपेच्या गोळ्या देण्यासाठी आलेले आहेत का सगळे लोक. नाही सर. इथे समोर बसलेले कोण कोण आहेत कर्टनच्या तिकडे. MS आहेत MD आहेत MBBS आहेत. Oh, like that. एव्हरीबडी ऑफकोर्स. You know, डॉक्टर मी पण CHMS आहे. हे मतलब चांदीबाई हिम्मतमाल मनसुखानी कॉलेज तिकडूनच शिकली आहे मी. हे सोड मला नाही बोलायचं. नका बोलू. मला नाही बोलायचं. मला बोलायचं नाही. हरकत नाही सर. मी सांगतो मॅडम ते Yeah. MBBS बसलेले आहेत समोर. MBBS MD MS MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन्स बॅचलर ऑफ सर्जरी. MDचा अर्थ काय डॉक्टर ऑफ मेडिसिन्स. MS चा अर्थ काय मास्टर ऑफ सर्जरी. ए, तुला एवढं सगळं कसं काय माहिती. तू काय आता चुगल केला काय. नाही सर मी MD आहे. ए तू MD आहे. हां सर मी MD आहे. म्हणजे मी DM इन रेडिओलॉजी DM इन कार्डिओलॉजी. मी न्यूरोसर्जन पण आहे सर. कार्डिओवॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन पण मी आहे सर. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपेंचर पण जमतं सर मला. आणि मी 6 महिन्याचा DMLTचा कोर्स पण केलेला आहे सर मी. हे मतलब तो रक्त लघवीचा. हां सर तो सर. आणि नेचरोपॅथीचा कोर्स पण माझा कम्प्लीट होईल सर आता 6 दिवसात. आणि सर एक सांगू का मी माझं छोटंसं सुपर स्पेशालिटीचं हॉस्पिटल आहे सर 4 माळ्याचं ज्यात 52 डॉक्टर काम करतात. ए डिग्रा तुझं एवढं सगळं आहे. तू एवढा डिग्री कशासाठी घेतलेला आहे. नाही सर काय झालं प्रत्येक डिग्री घेताना मला असं वाटायला लागलं अभ्यास खूप आहे पेमेंट कमी आहे. अभ्यास खूप आहे पेमेंट कमी आहे. शेवटी मॅडमच्या हाताखाली काम करायला लागलो तेव्हा कुठे मला फायनान्शियल स्टेबिलिटी मिळाली. काय पण बोलतो कसं ए डिग्रा ए डॉक्टर लोकांना पण फायनान्शियल स्टेबिलिटी आहे. इथे काय एवढा पैसा मिळतो तुला. खरंय सर मॅडम मला 15 लाख रुपये देतात वर्षाला ना. नाही पर वीक सर UK पेमेंट मेथड. सर हे काय सांभाळा सर. ए पाटील डॉक्टर येस सर. आज
पहिल्यांदा मी याला लाचार नाही बोलू शकत आहे रे. खरंच मला आपणच लाचार वाटायला लागलेलो आहे. येस आपण काय करायचा? मी काय म्हणते डॉक्टर मस्ताना, हे तुझा बाप मस्ताना. हे मी काय मावसा आहे मस्ताना असायला? मी डॉक्टर असताना आहे. येस सर. माय बॅड. व्यवस्थित बोला, व्यवस्थित बोला. सर आपण टेलर, दोन शब्द आपण दोन शब्द बोलूया बोलू आणि सर, आपण आपण संपूया. डू इट क्विक अँड जस्ट गेट आउट. Thank you. सर प्लीज बसा. मॅडम तुम्ही सुरू करा. हा मॅडम दोन शट शब्द. अप मॅनेजर. मॅडम मी Yeah, of course. श्याम सर कर्टन. हे फटकन संपवून निघून जा. सर कर्टन प्लीज सर. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बुम बुम. ओ थँक्यू. मी तुमच्या सगळ्यांसाठी 2 शब्द बोलते. वा. टुचुक टुचुक. ए टुचुक टुचुक मतलब ते डॉक्टर इंजेक्शन देतात ना त्यांना मॅडम टुचुक टुचुक म्हणतात. गोड आहेत मॅडम, एकदम गोड, एकदम प्यारी सिटोमॉल आहेत त्या. तुला भाषण संपवून निघून जा. एक्सक्यूज मी डॉक्टर मागाठाणा. ए तुझा बाप मागाठाणा. मी काय मागाठाणा आहे? मी ए मागाठाणा कसा करायचा? प्रत्येक गोष्ट करायची गरज नाहीये सर, ऑलरेडी तुम्ही आज खूप केलेलं आहे. सॉरी. ए तुला भाषण झालं असेल तर तू निघ. तू थांबू नको. नाही झालं अजून. मला अजून माझं भूषण कंप्लीट करायचंय. ए भूषण म्हटलं सर भूषण म्हणजे त्यांना भाषण म्हणायचं आहे. ए मागच्या स्किट मध्ये न वाजलेला पंच रायटरने परत दिलाय. हो. वा 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 वा, तिच्या भाषेत म्हणायचं तर एकदम मस्ताना परफॉर्मन्स. प्रसादा. छान. ओमकार खरं तर तुला विद्यावाचस्पतीच म्हणायला हवं, कारण तू हिच्या बरोबर ज्या ज्या ठिकाणी जातोस तिथलं सगळं तू एवढं शिकलेलं असतोस की क्या बात आहे. आणि त्या त्या टर्म्स तू त्या त्या क्षेत्रातल्या इतक्या परफेक्ट बोलून दाखवतोस की असं वाटतं तू खरोखरच तेवढं शिकलायस की काय. नाही नाही ते माहिती मला वाटतं. परफेक्ट बोलून दाखवतो त्याला नाही सर म्हणालो मी. बाकी छान, विषय छान होता शिवा. ॲज युजल. पाटील बरेच दिवसांनी दर्शन दिलं तुम्ही, चांगलं वाटलं. पृथ्वी अप्रतिम कॅरेक्टरायझेशन, फार मजा आली. ये बात. मंडळी, या हास्य करामती अशाच चालू राहणार आहेत, तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.